नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण वर्ग 12वा विषय राज्यशास्त्र प्रकरण 3 यामध्ये गरिबी आणि विकास या घटका अंतर्गत आपण भारताचे गरिबी निर्मूलनासाठी आणि विकासासाठीचे स्वातंत्र्यानंतर ते आजपर्यंत कसे धोरण होते ते अभ्यासत आहोत. मागील भागांमध्ये आपण 1990 पर्यंतचं धोरण अभ्यासलं 2 टप्प्यांमध्ये, 1950 ते 70 आणि 1970 ते 90. आता आपण ह्यातलाच एक पुढचा भाग भारतीय विकासाच्या धोरणाचा अभ्यासणार आहोत की जो आहे 1991 पासून तर आजपर्यंत, आपण असं म्हणू शकतो. ह्या आजच्या टॉपिकच्या नोट्स मी इथे व्हाईट बोर्डवर लिहिलेल्या आहेत की ज्यातले बरेचसे मुद्दे तुमच्या पुस्तकामध्ये दिलेले नाहीत, पण MPSC किंवा UPSC किंवा इतर स्पर्धा परीक्षांच्या दृष्टीने तुम्हाला ते महत्त्वाचे ठरू शकतात. तरी तुम्ही ते तुमच्या वहीमध्ये नोट डाऊन करून घ्या. ठीक आहे, तर आपण आता सुरुवात करूया. इथे दिल्याप्रमाणे की 1990 पर्यंत भारताचं एक समाजवादी प्रतिमान होतं की समाजवादी भूमिकेतून सार्वजनिक उद्योगांद्वारे नागरिकांना रोजगार उपलब्ध करून देणे, त्यांच्या उत्पन्नामध्ये वाढ कशी होईल ते बघणे, तसंच त्यांच्या राहणीमानात त्याद्वारे कशी वाढ होईल आणि समाजातली या पद्धतीने उत्पन्न वाढ झालं की समाजातली एक जी विषमता आहे ती कमी कशी केली जाईल, किंवा एक वेळ अशी येईल की ज्याद्वारे दारिद्र्यरेषेखाली कोणी राहणारच नाही. समाजातल्या वंचित किंवा जे आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक आहेत त्यांना त्यांच्या जीवनावश्यक गरजा पूर्ण करण्यासाठी कमीत कमी किमतीमध्ये या शासनामार्फत काही सोयी सवलती किंवा त्यांच्या गरजा पूर्ण होतील अशा योजना राबवल्या जातील, असं एक धोरण होतं. पण आपण बघितलं की काही कारणास्तव ही जी सरकारची विकासाची नीती होती ती पाहिजे तशी यशस्वी ठरली नाही आणि भारताला कर्ज घेण्याची वेळ पण आलेली आपण बघितलं. धान्य आयात करावं लागलं. पुढे हरितक्रांतीने आज आपण भारत स्वयंपूर्ण झालेला बघतोच आहोत. पण एक जेव्हा हे विकासाचं धोरण चालू असताना जेव्हा सार्वजनिक ज्या काही योजना होत्या किंवा पंचवार्षिक योजनांच्या माध्यमातूनही जो एक विकास साधण्याचा प्रयत्न केला गेला होता सार्वजनिक क्षेत्रांच्या माध्यमातूनही, तर तिथे पाहिजे तसं यश प्राप्त झालं नाही. याला आंतरराष्ट्रीय जगातल्या घडामोडी पण कारणीभूत होत्या. आंतरराष्ट्रीय स्तरावर अर्थकारण बदलत होतं, विकासाची आर्थिक धोरणं बदलत होती आणि त्याचा प्रभाव भारतावर पडणं साहजिकच होतं. आणि जर या प्रवाहांचा किंवा या जे काही जागतिक राजकारणात जे प्रवाह किंवा धोरणं होते यांचा पूर्णतः स्वीकार न करता भारतही त्यातनं अलिप्त राहू शकत नव्हता. कारण त्याचा परिणाम असा झाला की भारत आयात वाढत होती आणि निर्यात मात्र भारताची कमी होत होती आणि एकंदरीत मग भारतानेही कुठेतरी विकासाचा टप्पा गाठावा, कारण मुळातच आपण मागे होतो गुलामगिरीमुळे आणि त्यातही आलेल्या अपेक्षित यश प्राप्त न झाल्यामुळे आपण पाहिजे तो टप्पा विकासाचा गाठू शकलो नव्हतो. आणि म्हणूनच 1991 बदलत्या जगाचा आर्थिक धोरणाचा नूर लक्षात घेऊन किंवा एक प्रवाह लक्षात घेऊन भारतानेही काय केलं की त्याचं समाजवादी प्रतिमान अल्प केलं. म्हणजे जे पहिले पूर्ण समाजवादी पद्धतीने दृष्टिकोनातून चालू होतं ते थोडं कमी केलं. विशिष्ट योजना किंवा घटकांसाठी हे समाजवादी पद्धत त्यांनी चालू ठेवली. मी इथे असं म्हणत नाही आहे की त्यांनी पूर्णच भारतीय शासनाने हे पूर्ण सोडलं नाही, अजूनही सोडलेलं नाही, कारण अजूनही योजना चालूच आहेत. तर हे अल्प केलं, म्हणजे जिथे कुठे 90 किंवा 100% हे प्रतिमान वापरत होतं सर्व क्षेत्रांमध्ये, तर ते कमी केलं. आणि 1991ला जागतिक आर्थिक बदलानुसार भारताने खाऊजा
म्हणजेच LPG धोरण स्वीकारलं. मी ह्याचं वर्णन केलेलं आहे. LPG खाजगीकरण, उदारीकरण, जागतिकीकरण. LPG त्याला इंग्लिशमध्ये म्हटलं जातं. आणि 24 जुलै 1991ला हे धोरण भारताने स्वीकारलं. तत्पूर्वी ह्या सगळ्यांचा एक विचार करायला एक समिती स्थापन केलेली होती. नरसिंहा यांचा एक मग अहवाल आला आणि भारताने यावर शिक्कामोर्तब केलं आणि भारतानेही हे आर्थिक उदारीकरण स्वीकारलेलं आपणास दिसून येतं. त्यावेळी माननीय मनमोहन सिंग पंतप्रधान होते, तर माननीय मनमोहन सिंग हे अर्थमंत्री होते, तर माननीय नरसिंहा राव हे त्यावेळी भारताचे पंतप्रधान होते. परकीय गुंतवणुकीस प्रोत्साहन आणि ज्याला ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी म्हणतात, तंत्रज्ञान, ते भारतात आणणे, कर्ज न घेता भागीदारी व निर्माण करून मोठे मोठे अवजड उद्योग उभारणे, तसेच निकोप अंतर्गत स्पर्धा, खाजगीकरणाला उद्योजकांना देशातल्या प्रोत्साहन दिले. अनेक क्षेत्र खाजगी उद्योगधंद्यांसाठी खुले केले आणि स्वदेशी उद्योजकांना प्रोत्साहन दिले. या माध्यमातून या आर्थिक सुधारणांच्या कार्यक्रमांची सुरुवात झालेली आपणास दिसून येते आणि यामुळे भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये बदल घडून आला. भारतात आर्थिक व औद्योगिक या औद्योगिक वाढ झाल्यामुळे भारताची आर्थिक स्तरावर सुद्धा वाढ झालेली आपणास दिसून येते. अर्थव्यवस्थेचाही गतीने विस्तार झालेला दिसून येतो. तत्पूर्वी 1970-80च्या दशकातच ह्याच गोष्टींसाठी आपण बघितलं आहे की एक फेरा नावाचा कायदा यांनी आणला होता. मी इथे दिलेला आहे. 1974मध्ये हा कायदा होता की याद्वारे परकीय गुंतवणुकीला आकर्षित केलं जात होतंच, पण त्यावर अनेक मर्यादा होत्या. परवाने काढावे लागत होते विविध. तर जरी परकीय गुंतवणूक येत होती तरी अनेक बाबतींमध्ये अडथळे असल्यामुळे उद्योगधंदे सुरू करताना आणि त्यावर नियंत्रण असल्यामुळे विशिष्ट रकमेपर्यंतच, आणि ते नियंत्रणसुद्धा कुठे किती कशा प्रमाणात गुंतवणूक आहे आणि अशा पद्धतीचे हे सगळे विविध ऑफिसेसचे परवाने. त्यामुळे जरी गुंतवणूक येत होती भारतामध्ये तरी ती पर्याप्त प्रमाणात नव्हती. पण जागतिकीकरण स्वीकारल्यावर किंवा उदारीकरण स्वीकारल्यावर जवळपास 85% उद्योग सुरू करण्यासाठी परवाना घेण्याची गरज उरली नाही. फक्त तुम्ही रजिस्ट्रेशन करा, एक माहिती द्या आणि लगेच एकाच टेबलवर. थोडक्यात लक्षात घ्या, सुरुवातीला वेगवेगळ्या ऑफिसेसमध्ये चक्रा मारण्यात, ते पूर्ण कागद NOC मिळवण्यात खूप वेळ खर्ची पडायचा आणि तोपर्यंत जे एक बजेट होतं ते पण वाढून जायचं उद्योगधंद्यांचं. पण आता उदारीकरण स्वीकारल्यावर मात्र एका खिडकीतच ही सगळं योजना सुरू झाली. एक खिडकी म्हणजे कसं की एकाच ठिकाणी उद्योगधंद्या सुरू करण्याच्या संबंधितले सर्व कागदपत्रांची पूर्तता केली जाईल आणि कुठेही आडकाठी धोरण राहणार नाही. तर जितकं सुलभ करता येईल हे सगळं तेवढं सुलभ केलं गेलं. त्यातल्या त्यातही एक विशिष्ट वस्तू सोडता मी इथे दिलेला आहे, मादक पदार्थ, ज्वालाग्रही पदार्थ, संरक्षण सामग्री, काही विशिष्ट अवजड उद्योग, या बाबतीतले काही हे उद्योग सोडले तर इतर उद्योग सुरू करण्याच्या ज्या जाचक अटी होत्या त्या शिथिल केल्या गेल्या. त्यामध्ये जी काही फॉरेन इन्व्हेस्टमेंट होती त्याची मर्यादासुद्धा वाढवण्यात आली. भारतीय उद्योजक आणि फॉरेनमधला एखादा एक उद्योजक एकत्र येऊन कोलॅबरेशन करून हे असे उद्योग सहज सुरू करू शकतात. त्याच्यासाठी खूप मान्यता किंवा परवानगी घेण्याची गरज नव्हती. एक विशिष्ट पूर्तता केली तुम्ही की लगेच ते सुरू करता येत होते सरकारकडून. त्यासाठी सबसिडी देण्यात येऊन जमीन, पाणी, वीज हे सुद्धा उपलब्ध करून दिले जात होते. तर ह्या उदारीकरणानंतर 1974च्या फेरा कायद्यामध्ये बदल करून 1 जून 2000मध्ये, म्हणजे तसा तर 1999मध्ये फेमा कायदा आणला गेला. फेरा कायद्याचाच पुढचं पाऊल आपण याला म्हणू शकतो. फेरामध्ये असलेल्या काही अटी शिथिल केल्या गेल्या. अनेक उद्योगांना
अटींमधनं बाहेर काढलं गेलं. जसं मी आत्ता उल्लेख केला की जवळपास 80 ते 85% उद्योगांना एक विशिष्ट परवानगी घेतली की झाली, बाकी परवाने काढायची गरज नाही. आणि काही मात्र त्यांनी त्या याच्यामध्ये ठेवले, ज्याला ग्रही पदार्थ, मादक पदार्थ मी जे सांगितलं. आणि 1 जून 2000 पासून हा फेमा कायदा लागू झाला. आणि यामुळे परकीय गुंतवणूक भारतामध्ये करणं हे सहज झालं आणि प्रॉफिट तर दिसतच होता, कारण भारताची बाजारपेठ जगाला खुणवत होती. कारण भारताची म्हणजे आपली लोकसंख्या एवढी प्रचंड आहे की इथे प्रत्येक उत्पादनाला मागणी आहे आणि आपली अर्थव्यवस्था वाढती आहे. उदयोन्मुख औद्योगिक आपली कंट्री आहे आणि त्यामुळे तरुणाई जास्त आहे. त्यामुळे इथे सर्व पाणी, जमीन, श्रम हे मुबलक प्रमाणात आणि स्वस्त उपलब्ध असल्यामुळे अनेक परकीय उद्योजक भारतामध्ये गुंतवणूक करण्यासाठी प्रवृत्त झाले. कारण की कुठेतरी या फेमा कायद्यामुळे अनेक जाचक अटी किंवा नियंत्रण शिथिल करण्यात आलं होतं. या फेरा कायद्याचा उद्देश होता विदेशी चलन नियंत्रण करायचं. विदेशी चलन जे भारतात येतं, विदेशी चलन भारतामध्ये कसं येतं? आयात निर्यातीच्या माध्यमातून. निर्यात जेव्हा आपण इतर देशांना करतो, म्हणजे व्यापाराच्या माध्यमातून जेव्हा आपण निर्यात इतर देशांना करतो, तेव्हा त्या बदल्यात आपल्याला हे विदेशी चलन मिळतं. किंवा परदेशात असलेले नागरिक, भारतीय किंवा भारतात असलेले परदेशीय नागरिक किंवा पर्यटक हे विदेशी चलन यांची देवाणघेवाण करतात. आणि तिसरं म्हणजे उद्योगधंद्याच्या गुंतवणुकीच्या माध्यमातून विदेशी चलन भारतात येत होतं. तर फेरा कायदा ह्या सगळ्यांचं नियंत्रण करायचा की हे चलन किती येतं, मग ते कितपत खर्च होईल, कितपत त्यावर टॅक्स लागेल, काय मर्यादा राहील, एका विशिष्ट मर्यादेच्या वर जर हे चलनची देवाणघेवाण होत असेल तर त्यावर सरकारमार्फत किती टक्के कर लावला जाईल, टॅक्स लावला जाईल किंवा फी आकारणी केली जाईल, हे सगळं. म्हणजे फेरा कायदा या विदेशी चलन जे येत किंवा जात होतं त्याचं नियंत्रण करण्याचं प्रामुख्याने कार्य करत होतं. म्हणजे विदेशी चलनाला प्रोत्साहित करणं गुंतवणुकीसाठी हे कमी होतं, तर ते आलेलं नियंत्रित कसं होईल हे बघत होतं. मात्र फेमा कायदा विदेशी चलन व्यवस्थापनासाठी व भारतातील विदेशी चलन बाजारपेठेचा योग्य पद्धतीने विकास करणे या उद्देशाने हा कायदा निर्माण झाला किंवा केला गेला असं आपण म्हणू शकतो. की व्यवस्थापन करायचं आहे, की नियंत्रण नाही घालायचं आहे की एवढंच येईल याच्यापेक्षा असेल. फेरा कायदा अंतर्गत जर भारताला विदेशी चलन तुटवडा जाणवत असेल तर भारतीय नागरिकांकडे जे विदेशी चलन परदेशातून येतं त्यावर वेळ पडल्यास भारत सरकार हक्क सांगू शकत होतं की गरज आहे देशाला. पण फेमा कायदा ते करत नाही. फेमा कायदा व्यवस्थापन करतो आहे की जे विदेशी चलन भारतात येत आहे कोणत्याही रूपाने, जे मी आत्ता बोलली आधी, तर त्याचं भारताच्या विकासासाठी जास्तीत जास्त आपल्याला उपयोग कसा करून घेता येईल, कशी गुंतवणूक करून घेता येईल आणि त्याद्वारे पायाभूत क्षेत्रामध्ये किंवा इतर उद्योगधंद्यांमध्ये आपल्याला विकास साधून उत्पादन वाढ, रोजगार वाढ आपल्याला कशी करता येईल ह्याचं व्यवस्थापन हा फेमा कायदा करतो. आणि अनेक उद्योगांना परवाना पद्धतीतून त्या अडथळ्यांमधून बाहेर काढल्यामुळे या उद्योगांमध्ये गुंतवणुकीसाठी परकीयांना प्रोत्साहित करण्याचं कार्यसुद्धा या फेमा कायद्याने आपल्याला केलेलं दिसतं. कारण यातनं नियंत्रण उठलं होतं. म्हणून याचा परिणाम आपल्याला लगेच दिसून आला. 1991ला भारताचा परकीय चलनसाठा म्हणजे विदेशी मुद्रेचा साठा जवळपास 6 अब्ज डॉलर होता. तो 2011ला 305 अब्ज डॉलर जवळपास झालेला आपल्याला दिसून येतो. म्हणजे बघा, जेमतेम 20 वर्षाच्या कालावधीत जे काही भारताने धोरण बदललं होतं त्यांचं आर्थिक विकासाच्या दृष्टीने, तर आपल्याला त्याचं 6 अब्ज कुठे आणि 305 अब्ज डॉलर कुठे, फरक बघा आणि त्यातली वाढ बघा. यामुळे भारत एक स्थिर आर्थिक सत्ता असलेला देश व आर्थिक महासत्तेकडे वाटचाल करणारा देश म्हणून आज भारताची ओळख आंतरराष्ट्रीय जगतात आहे. किंबहुना
ब्राझील, रशिया, चायना, भारत, साऊथ आफ्रिका ह्यासारखे देश मिळून एकत्रितरित्या चीन आणि अमेरिकेला टक्कर देऊ शकतात असा अहवाल आहे. आपण हे ब्रिक्स ही संघटना जेव्हा अभ्यासली त्यावेळी आपण हा मुद्दा अभ्यासलेला आहे. आज भारताची आजची अर्थव्यवस्थेचा आकार आपण जर अंदाज घेतला तर तो 3-3.25 ट्रिलियन डॉलरचा आहे. 2024पर्यंत आपली अर्थव्यवस्था 5 ट्रिलियन डॉलरवर नेण्याचा एक उद्दिष्ट रालोआ सरकार आणि त्या आधीच्या UPA सरकारने पण एक ठेवलेलं होतं. आणि 2035-40पर्यंत ही आपली अर्थव्यवस्था 12 ट्रिलियन डॉलरवर नेण्याचं एक उद्दिष्ट आता पुढील आखलेलं आहे. तर जेव्हा एखादं आर्थिक धोरण एखादा देश आखतो, आपण जर भारताचा विचार केला तर या एकंदरीत कालावधीमध्ये जरीही पक्षबदल झाला, शासन करता पक्षबदल झाला, तरी ते एक उद्दिष्ट, ते एक मार्गक्रमण प्रत्येक शासनकाळामध्ये चालू असतं, हे तुम्ही लक्षात घ्या. अमेरिकेची अर्थव्यवस्था आज 17 ट्रिलियन डॉलरची आहे, तर चीनची 12 ट्रिलियन डॉलरची आहे. तसा अर्थव्यवस्थेच्या आकारीय दृष्टिकोनातून विचार केला तर भारताची अर्थव्यवस्था ही झपाट्याने वाढणारी अर्थव्यवस्था आहे आणि म्हणूनच ती जगातील 3ऱ्या क्रमांकाची मोठी अर्थव्यवस्था होऊ घातलेली आहे असं आपणास दिसून येतं. एक लक्षात घ्या तुम्ही की जेव्हा आपण ह्यांचा विचार करतो की भारताची 5वरून आपल्याला 12वर न्यायची आहे, तर हे पण जातील, पण एक जो काही एक अहवाल आहे किंवा तज्ज्ञांची मतं आहेत, अमेरिकेची अर्थव्यवस्था विकसित आहे, चीनची पण अर्थव्यवस्था विकसित आहे, पण भारताची विकसनशील आहे. म्हणजे आपल्याला खूप वाव आहे आपल्या अर्थव्यवस्थेचा विकास करण्यासाठी. यांच्या अर्थव्यवस्था, यांचे देश विकसित झालेले आहेत. म्हणूनच चीन भारताला आज प्रतिस्पर्धी मानतो आहे आणि त्याला भारताचा विकास थांबवण्याचे प्रयत्न चीनमार्फत वेगवेगळ्या प्रयत्नांनी केले जातात. आणि चीनची जी प्रगती आहे तिला कुठेतरी टक्कर देण्यासाठी अमेरिका भारताला आज एका मित्राच्या स्वरूपामध्ये पाहत असलेला आपणास दिसतो. तर फेमा या कायद्यामुळे तंत्रज्ञानाची उपलब्धता झाली. भारताला विविध उद्योगांमधलं तंत्रज्ञान मिळालं. निर्यात वृद्धी झाली भारताची, कारण उद्योग वाढले, उत्पादन वाढलं, निर्यात वाढली, आयात पर्यायन झालं. अनेक ज्या वस्तू आपण परदेशातून आयात करत होतो, आज त्याचं उत्पादन भारतातच होत असल्यामुळे आपली आयात कमी होऊन त्याचे पर्यायी वस्तू आपण आपल्या देशातच आत्मनिर्भर भारत या एका उद्दिष्टांमार्फत त्या आपण करत आहोत. म्हणजे आयात पर्यायन आपण केलेलं आहे. संशोधन विविध क्षेत्रातलं, मग ते संशोधन भौगोलिक असो, अवकाश संशोधन असो, संरक्षण खात्यामध्ये विविध अस्त्रशस्त्र यामध्ये असो, आरोग्य क्षेत्रातलं असो, कृषी क्षेत्रातलं असो, यामध्ये सुद्धा विदेशी गुंतवणूक ज्याला आपण म्हणू वाढलेली आपणास दिसून येते आणि त्याचा फायदा भारताला होतोच आहे. भागीदारी स्वरूप वाढलेलं आहे. कर्ज न घेता भागीदारी करून उद्योग उभारायचे, म्हणजे देशावर कर्ज पण होणार नाही, पण देशाचा विकासही होईल, रोजगारही उत्पन्न होईल. परकीय गुंतवणुकीची भागीदारी करून FDI फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंटच्या रूपामध्ये निर्यातीसाठी, उत्पादन वाढीसाठी सेज धोरणसुद्धा आपण स्वीकारलेलं दिसतं. चीननी जसे मोठे सेज निर्माण करून त्यांची उत्पादन क्षमता प्रचंड वाढवली, तसंच आपणही भारतामध्ये MIDC एरियांमध्ये सेज निर्माण केले आणि आवश्यक त्या वस्तूंचं भारतातच उत्पादन करण्याचा आपण या माध्यमातून काय करतो आहोत, प्रयत्न करत आहोत. सार्वजनिक क्षेत्रांचे खाजगीकरण घडवून आणले, हे सांगितलंच मी तुम्हाला की अनेक क्षेत्रांमध्ये खाजगी उद्योजकांना वाव दिला. सार्वजनिक क्षेत्रामध्ये सुद्धा काही उद्योगांमध्ये खाजगी गुंतवणूक सुरू केली. या आर्थिक सुधारणांचा पाठपुरावा
पुढील काळातील प्रत्येक आलेल्या भारतीय सरकारांनी केलेला आपणास दिसून येतो. तसेच या सुधारणांना जनतेचाही पाठिंबा मिळालेला आपणास दिसून येतो, कारण रोजगार निर्मिती होती आणि त्यामुळे तरुणांना रोजगारही या माध्यमातून उपलब्ध होणार होते. तर जनतेने पण या सुधारणांना पाठिंबा दिला. याच्या मागे अजून एक होतं की जागतिक दर्जाची उत्पादनं भारतात येत होती आणि भारतीय कंपन्यांनासुद्धा पूर्ण जागतिक बाजारपेठ या माध्यमातून खुली होणार होती. म्हणजे एक कुठेतरी स्पर्धेचं वातावरण झालं होतं आणि क्वालिटी मेंटेन करणं, क्वालिटी वाढवणं या दृष्टीने सुद्धा प्रगती साध्य होत होती. या सुधारणांमुळे भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये बरेच बदल झाले. भारताची आर्थिक व औद्योगिक वाढ झाली, हे मी इथे सांगितलंच तुम्हाला. आणि एक स्थिर आर्थिक सत्ता म्हणून भारत देश पुढे आलेला आपणास दिसून येतो. भारत सरकारच्या भूमिकेमध्ये जी कल्याणकारी भूमिका होती भारत सरकारची, समाजवादी भूमिका होती, ती पूर्णतः संपली का? तर नाही, ती संपली नाही. पण कुठेतरी आपल्याला हे शासनाचं धोरण बदललेलं दिसून येतं. आता विकासाचे धोरण म्हणजे खाजगी क्षेत्राला उत्पादन वाढवण्यासाठी प्रेरित करणे, त्यानंतर उद्योग उभारण्यासाठी प्रोत्साहन देणे, काही सार्वजनिक उद्योगामध्ये खाजगी क्षेत्रालाही गुंतवणुकीची संधी देणे किंवा ही सार्वजनिक क्षेत्र खाजगी कॉर्पोरेट क्षेत्राला चालवण्याची जबाबदारीसुद्धा दिली गेली. जी तोट्यात चालत होती तर ती सार्वजनिक क्षेत्रातली ही तोट्यात चालणारी काही उद्योग ही खाजगी क्षेत्राला चालवायला दिली गेली कॉन्ट्रॅक्ट पद्धतीने. त्यामुळे रोजगार वाढ झालेली आपणास दिसून येते, उत्पन्न वाढ झाली, राहणीमानात नागरिकांच्या उत्पन्न वाढ झाल्यामुळे त्याच्यातही वाढ झाली. हे धोरण आता शासनाच्या भूमिकेमध्ये आहे की सगळं शासनामार्फत या नागरिकांना न पुरवता त्यांना अशी परिस्थिती प्राप्त करून देणे की त्यांना रोजगार मिळेल आणि त्या माध्यमातून उत्पन्नाची वाढ होऊन त्यांच्या जीवनमानामध्ये, राहणीमानामध्ये वाढ होईल. आता ही भूमिका शासनाने स्वीकारलेली दिसून येते की समाजवादी माध्यमातून सगळं स्वस्त दरामध्ये किंवा योजनांच्या माध्यमातूनच पुरवण्यापेक्षा त्यांच्या हाताला काम मिळवून देणे. आणि हे काम कधी मिळवून दिलं जाईल? जेव्हा उद्योगधंद्यांची वाढ होईल किंवा कृषी क्षेत्रामध्ये ज्याला आपण म्हणू की वेगवेगळ्या दृष्टीने रोजगारांमध्ये वाढ होईल. अशा पद्धतीने भारतामध्ये बलाढ्य व क्रियाशील असे खाजगी क्षेत्र अस्तित्वात आले. या उदारीकरणानंतर लघु उद्योग, मध्यम उद्योग, मोठे अवजड उद्योग अशा पद्धतीने आणि खाजगी क्षेत्राला महत्त्व मिळाले. परंतु त्याचवेळी शासनाची जी एक भूमिका होती नागरी समाजाबाबत किंवा विशेषतः ग्रामीण शहरी भागात सामाजिक विकासामध्ये, ती बदलली किंवा ती संपली असं आपण म्हणू शकत नाही. तर फक्त कुठेतरी दारिद्र्य निर्मूलनाचा आणि विकासाचा अपारंपरिक दृष्टिकोन स्वीकारला गेला. आधी पारंपरिक दृष्टिकोनातून पाहिलं जात होतं आणि ह्या ज्या काही समाजवादी पद्धतीमध्ये पारंपरिक दृष्टिकोनातून सगळे कार्य किंवा पर्याय बघितले जात होते, तर आता त्याऐवजी अपारंपरिक पर्याय किंवा दृष्टिकोन स्वीकारला गेला. आणि यामध्ये मूलभूत सेवा जसे आरोग्य सेवा, शिक्षण, स्वच्छ पाणी इत्यादी सेवा ग्रामीण भागात उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केला गेला. म्हणजे सर्वच दृष्टींनी जीवनमान कसं वाढवलं जाईल, सक्षमीकरण, समता प्रस्थापित करणे, न्याय मिळवून देणे या बाबींमधनं आणि आर्थिक ज्याला म्हणू उन्नती साधण्याचा विचार असेल तर तिथे रोजगार प्राप्त करून देणे हा एक बदल आपल्याला शासनाच्या भूमिकेत झालेला दिसून येतं. त्यानंतर काही ठिकाणी अजूनही जी दारिद्र्य रेषेखालील लोक आहेत त्यांच्यासाठी अजूनही योजना चालू आहेत की ज्या योजनांच्या माध्यमातून त्यांना रोजगार मिळेल आणि त्यांच्या जीवनाची हमी किंवा जगण्यासाठी आवश्यक अशा मूलभूत गरजा पूर्ण केल्या जातील. आणि याबाबत मात्र भारताने अजूनही किंवा भारतीय शासनाने अजूनही समाजवादी पद्धत आजही अवलंबलेली आपल्याला दिसते. मी इथे सुरुवातीलाच क्लिअर केलं होतं की हे प्रतिमान अल्प केलं आहे, बंद केलेलं नाही. पण सार्वजनिक
क्षेत्रामध्ये जसं सुरुवातीला खाजगी क्षेत्राला वाव नव्हता काही उद्योगधंद्यांमध्ये, जे फक्त सार्वजनिक क्षेत्रामध्ये किंवा सार्वजनिक उद्योग, सरकारी उद्योग म्हणूनच चालवले जात होते, आता तिथे यांनी खाजगीकरणाला वाव दिलेला आपणाला दिसतो. त्या माध्यमातून रोजगार निर्मिती केलेली दिसते आणि त्यातनंच जी एक विकासाचं धोरण राबवलेलं आपणास दिसून येतं. तर अशा पद्धतीने असे बदल 1947 किंवा 50 पासून तर आजपर्यंत आपल्याला भारताच्या विकासाच्या धोरणामध्ये झालेले दिसून येतात. मानवी विकास निर्देशांक HDI ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स यामध्ये 189 देशामध्ये भारत 130व्या क्रमांकावर आहे. म्हणजे अजूनही आपणाला बरीच झेप घ्यायची आहे. विकासाचं किंवा मानवी विकासाचं जे धोरण आहे ते अजून आपल्याला बराच पल्ला गाठायचा आहे असं आपण म्हणू शकतो. तरीही 2018मध्ये संयुक्त राष्ट्र विकास कार्यक्रम आणि ऑक्सफोर्ड पॉवर्टी अँड ह्युमन डेव्हलपमेंट इनिशिएटिव्हने प्रसिद्ध केलेले, याचे शॉर्ट फॉर्म आहे UNDP आणि OPHY, यांनी संयुक्तरित्या जो एक अहवाल प्रसिद्ध केला किंवा एक बहुआयामी गरिबी निर्देशांकानुसार अनेक अडचणी आणि त्रुटी असून देखील भारताने बहुआयामी दारिद्र्य निर्मूलनात बरीच प्रगती केलेली आपणास दिसून येते. जसं आज 130व्या स्थानावर भारत आहे. सुरुवातीला हा क्रमांक भारताचा अजून खाली होता. बहुआयामी दारिद्र्य निर्मूलनामध्ये आपण बघितलं की दारिद्र्य हे वेगवेगळ्या प्रकारचं असतं. मानसिकता असते, त्यानंतर आपण बघितलं की शारीरिक दुर्बलता, हे आपण जी एक गरिबीची व्याख्या बघितली होती UNची, की गरिबी म्हणजे शाश्वत जीवनासाठी मिळकतीचा, उत्पादक साधनांचा अभाव, या पलीकडे जाऊन ही आर्थिक झाली. फक्त या पलीकडे जाऊन उपासमार, कुपोषण, शिक्षणाचा अभाव, इतर मूलभूत सेवांची कमतरता म्हणजे शुद्ध पर्यावरण नसणे, स्वच्छ पाणी नसणे, आरोग्याच्या सुविधा नसणे, शिक्षणाचा अभाव असणे, सामाजिक भेदभाव, निर्णय प्रक्रियेत सहभाग नसणे, महिला बालकांवरचा अत्याचार, हे सगळं एकंदरीत याला गरिबी किंवा दारिद्र्य म्हटलं, याला बहुआयामी दारिद्र्य म्हटलं गेलेलं आहे. तर यामध्ये भारताने अनेक अडथळे असताना किंवा अनेक अडचणी असताना, त्रुटी असताना, साधनं अपुरे असतानाही भारताने बराच मोठा पल्ला गाठलेला आहे असं या अहवालामध्ये म्हटलेलं आहे. की 2005-06मध्ये भारतामध्ये जवळपास 54.7% गरिबी होती, जी 2015-16 म्हणजे 20 वर्षाच्या कालावधीत अर्ध्यावर आलेली आहे, 27.5%वर आलेली आहे. म्हणजे 20 वर्षाच्या कालावधी भारताने अनेक प्रयत्नांती, अनेक योजना राबवून भारतातील बहुआयामी दारिद्र्याचं प्रमाण अनेक अडचणींवर मात करून कमी केलेलं आहे. आणि म्हणूनच ह्या मानव विकास निर्देशांकामध्ये भारताचं स्थान 189 देशांपैकी 130व्या स्थानावर आहे, जे सुरुवातीला 150च्याही खाली होतं. भारताच्या काही प्रदेशांमध्ये आजही गरिबी आढळून येते, अर्ध्यावर आणलेली आहे, पण अजूनही 27 ते 30% लोक भारतामध्ये दारिद्र्य रेषेखाली जीवन जगतात आहे. त्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो आहे आणि यांनाही मुख्य प्रवाहात आणणे, यांची प्रगती साधणे, विकास साधणे, यासाठी भारत सरकारचे प्रयत्न आणि योजना सतत चालू आहेत. पण याचा सगळ्यात मोठा अडथळा म्हणजे या विकासामध्ये येणारा भारताची प्रचंड गतीने वाढणारी लोकसंख्येचा विस्फोट झालेला आहे भारतामध्ये. कारण रोजगार निर्मितीला मर्यादा आहे, भूमीला मर्यादा आहेत, संसाधनांना मर्यादा आहेत. याचा अमर्यादित वापर आपण केला तर कदाचित नेक्स्ट जनरेशनसाठी काहीही शिल्लक राहणार नाही. आणि म्हणूनच आज लोकसंख्येवर नियंत्रण मिळवणं खूप आवश्यक आहे. कारण रोजगार निर्मिती होते 100, तर तोपर्यंत लोकसंख्या वाढून रोजगार पाहिजे असणाऱ्यांची संख्या होते 400. 400च्या हिशोबाने नियोजन करून 400 रोजगार निर्मिती केली तर तोपर्यंत लोकसंख्या वाढून 400च्या जागी 800 रोजगार मागणारे तयार होतात. त्यामुळे कितीही विकास केला तरी ही वाढती लोकसंख्या
तो विकास गिळून टाकते आहे आणि एवढ्या वाढत्या लोकसंख्येला सर्व सोयी सुविधा उपलब्ध करून देणे हे सुद्धा शासनाला शक्य नाही. याचा जो भार शासकीय तिजोरीवर पडतो, संसाधनांच्या अतिरिक्त वापरावर पडतो आहे, त्यामुळे पर्यावरणाचा जो ऱ्हास होतो आहे, आरोग्याचे प्रश्न, निवासाचे प्रश्न, त्यामुळे रोगराई, शिक्षण, ह्या सगळ्या सुविधांवर इतका ताण येतो आहे की झालेला विकास हा विकास भासतच नाही. कारण वाढणारी लोकसंख्या तो विकास गिळून टाकते, तो विकास दाबून टाकते, किंवा आपण असं म्हणू त्या विकासाचं जे फलित दिसायला पाहिजे ते काही दिसतच नाही. त्यामुळे भारताला जर खरोखर विकसित राष्ट्र बनायचं असेल तर लोकसंख्या नियंत्रण, कुठलाही भेदभाव जाती धर्माचा न करता सर्वांसाठी हा लोकसंख्या नियंत्रण हे सर्वांसाठी लागू करणं, आवश्यक करणं ही आज काळाची गरज आहे, भारताची गरज आहे. जर भारताला एक देश म्हणून शाबूत राहायचं असेल आणि विकसित राष्ट्र म्हणून पुढे यायचं असेल तर. याच मुद्द्यामध्ये तुम्हाला इथे काही योजनांची माहिती दिलेली आहे पुस्तकामध्ये. बघा, इथे मी थोडक्यात त्यांची माहिती तुम्हाला सांगते आहे की भारतातील दारिद्र्य हे निरपेक्ष किंवा प्रच्छन्न स्वरूपाचं आहे. निरपेक्ष म्हणजे जे दिसतं आहे आणि प्रच्छन्न स्वरूपाचं म्हणजे जे लपून आहे. की प्रच्छन्न दारिद्र्य म्हणजे काय, की माझी कॅपॅसिटी 100 पोते एका दिवसात वाहून नेण्याची आहे. म्हणजे मी एवढं काम करू शकते, पण मला काम मिळते 10 पोते उचलण्याचं. म्हणजे मी बेरोजगार आहे असं नाही, तर मला काम आहे पण माझ्या क्षमतेपेक्षा खूप कमी मिळतं आहे. मग ह्याला म्हटले जाते प्रच्छन्न बेरोजगारी. जसं एखाद्या कुटुंबात 10 जण आहे पण काहीच दुसरं काम नाही म्हणून हे 10 जण शेतावरच मजुरी करतात किंवा त्यांच्या शेतातच राबतात. खरं म्हणजे शेतामध्ये 2च माणसांची गरज आहे, पण आता घरातच बसले तर हातभार लावायला म्हणून ते शेतात जातात. पण मग त्यामुळे काय होतं की उत्पन्नाची विभागणी होते. जे उत्पन्न दोघांच्या श्रमातून निर्माण व्हायला पाहिजे ते उत्पन्न 8 ते 10 जणांच्या श्रमातून निर्माण होतं आहे. म्हणजेच कुठेतरी ही प्रच्छन्न बेरोजगारी ज्याला आपण म्हणतो तशा पद्धतीची भारतामध्ये आज स्थिती आहे. त्यामुळे दुसरं एक की बहुराष्ट्रीय कंपन्या भारतात आल्या, ट्रान्सनॅशनल बहुराष्ट्रीय कंपन्या अशा पद्धतीच्या. त्यामुळे लघु उद्योग स्पर्धा करू शकत नाही आहेत, बंद पडत आहेत. त्यामुळे तेही एक बेरोजगारी वाढत आहे. कामगारांच्या हे कुशल कामगारांच्या हातचे रोजगार जातात आहे. रोजगार मिळत पण आहेत, पण त्या प्रमाणात जे एक जाळं होतं भारतात हस्तउद्योग, लघुउद्योगांचं, गृहउद्योगांचं, ते कुठेतरी स्पर्धेमध्ये न टिकल्यामुळे ते बेरोजगारीत वाढत झालेली आपणास दिसून येत आहे. कर्ज सापळा म्हणजे की माझ्याजवळ नाही आहे पण लोक काय म्हणतील या भीतीपायी मी कर्ज काढून आहे नाही ते विकवाक करून कर्ज काढून साजरा करते आहे प्रसंग. म्हणजे प्रत्यक्षरित्या मी गरीबच आहे, पण मी दाखवते आहे, खोटं दाखवते की माझ्याजवळ भरपूर आहे आणि कर्ज करून हे सगळा देखावा मी करते आहे. तर ह्या सगळ्या प्रकारांना एक प्रकारे आपण ज्याला म्हणतो की ही दिसत नाही समोरच्याला, पण ही एक प्रकारची लपलेली गरिबी आहे. आणि भारतात अशा या प्रच्छन्न गरिबीचं किंवा दारिद्र्याचं प्रमाण मोठ्या प्रमाणात आहे. खास करून शेती व्यवसाय ज्यांचा आहे त्या भागामध्ये. भारताचे गरिबी निर्मूलनाचे काही कार्यक्रम खाली दिलेले आहेत, आपण त्यावर थोडी माहिती घेऊ, जे ग्रामीण आणि शहरी या दोन्ही प्रकारचे आहेत. पण बहुतांश जे मी तुम्हाला सांगितलं की प्रच्छन्न बेरोजगारी किंवा दारिद्र्य हे ग्रामीण भागात आहे, शेतीशी निगडित क्षेत्राशी आहे, म्हणून या योजनाही बहुतेक करून ग्रामीण विकासाच्या संबंधीच्या आहेत असं आपणास दिसून येईल. जवाहर ग्राम समृद्धी योजना ही योजना जवाहर रोजगार योजनेची सुधारित आवृत्ती आहे. ती योजना 1999 साली सुरू करण्यात आली. जवाहर ग्राम समृद्धी योजना 1999ला सुरू करण्यात आली. आणि जवाहर रोजगार योजनेची सुधारित आवृत्ती आहे ती ही जवाहर रोजगार योजना 1 एप्रिल 1989ला सुरू केली गेली होती.
या योजनेचे प्रमुख उद्दिष्ट म्हणजे ग्रामीण भागातील विविध भागांमध्ये पायाभूत सुविधांचा म्हणजेच रस्ते, शाळा, दवाखाने इत्यादींचा विकास घडवून आणणे आणि ह्या बांधकामाच्या अंतर्गत हे सर्व काम चालू असताना तिथल्या स्थानिक लोकांनाच रोजगार उपलब्ध करून देणे. एकात्मिक ग्रामीण विकास कार्यक्रम ही योजना पहिल्यांदा 1978-79 राबवण्यात आली. खरं म्हणजे 2 ऑक्टोबर 1980 पासून याची एक अधिकृत सुधारणा केली गेली. योजनेचे प्रमुख उद्दिष्ट म्हणजे ग्रामीण भागातील लोकांना स्वयंरोजगारासाठी संधी उपलब्ध करून देणे आणि अल्प व्याजदरावर अर्थपुरवठा करणे आणि एक प्रकारे त्यांच्या हाताला काम मिळवून देणे आणि त्यांची आर्थिक पत सुधारणे हा उद्देश होता. प्रधानमंत्री ग्रामीण आवास योजना ही योजना 1985 साली सुरू केली गेली. या योजनेचा प्रत्येकासाठी घर देणे हा हेतू होता. अशाच प्रकारच्या इंदिरा आवास योजना, घरकुल योजना अशा योजना आहेत की ज्या माध्यमातून दारिद्र्यरेषेखालील लोकांना एक छोटंसा एक ज्याला आपण म्हणू 10x10ची एक रूम आणि एक 7x8ची किचन आणि लॅट्रिन बाथरूम असं एक छोटंसं आवास किंवा घरकुल उपलब्ध करून दिलं जातं. फॉर्म भरून त्याद्वारे निकष लावून पात्र उमेदवार ठरवले जातात. ही इंदिरा आवास योजना 2016 होती. अजून ह्या सुरू आहे घरकुल आवास योजना वगैरे. महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना मनरेगा ज्याला म्हटलं जातं, ही योजना 2005 साली कार्यान्वित झाली. 2005ला हिची रूपरेषा ठरवून मान्यता मिळाली संसदेची आणि 2006ला कार्यान्वित झाली. या योजनेअंतर्गत प्रत्येक ग्रामीण कुटुंबाला दरवर्षी म्हणजे कुटुंबातील जो प्रमुख आहे त्या सदस्याला दरवर्षी किमान 100 दिवस, किमान कमीत कमी, कमाल जास्त, किमान 100 दिवस रोजगार उपलब्ध करून दिला जातो. जेणेकरून इतर दिवशी शेतीवरचा रोजगार आणि ह्या 100 दिवसांमध्ये रस्त्याचे बांधकाम, दुरुस्ती, धरण वगैरे असले बाकी जे कोणते कामं असतात सरकारी शासकीय स्तरावरचे ठेके देऊन केले जातात तिथे यांना रोजगार उपलब्ध करून दिला जातो. संसद आदर्श ग्राम योजना माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यानंतर ही योजना अंमलात आली. ही योजना 2014 साली सुरू झाली. या योजनेनुसार प्रत्येक खासदाराने 2019 पर्यंत 3 गावांच्या विकासाची जबाबदारी घ्यायची आहे. म्हणजे देशामध्ये किती खासदार आहेत तर लोकसभा आणि राज्यसभेच्या उमेदवारांना किंवा प्रतिनिधींना आपण खासदार म्हणतो. तर या प्रत्येक खासदाराने इथले 545 आणि इथले 250 तर जवळपास आपण असं म्हणू की 800च्या जवळपास खासदार, 750-800च्या जवळपास आपल्या देशात खासदार आहेत. तर यांनी प्रत्येकी 3 गावाची विकासाची जबाबदारी स्वतः घ्यायची आहे आणि त्याकडे लक्ष देऊन त्या गावांचा विकास साध्य करायचा आहे. या योजनेचा हेतू म्हणजे भारताच्या ग्रामीण भागांमध्ये सोयीसुविधांचा विकास घडवून आणणे असा आहे. आणि जर हे कार्य खरंच प्रामाणिकपणे नुसते खासदार नाही तर आमदारांनी सुद्धा ही जबाबदारी घेतली तर अल्पावधीतच आपल्या देशातल्या सर्व ग्रामीण भागाचा विकास झाल्याशिवाय राहणार नाही. प्रधानमंत्री कौशल्य विकास योजना कौशल्यावर आधारित अभ्यासक्रम सुरू झालेले आहेत की नुसतं वाचन किंवा नुसतं माहिती करून घेण्याला अर्थ नाही तर कुशल कामगार निर्माण झाले पाहिजे. कारण आता उद्योगांमध्ये कुशल कामगार लागणार आहेत की ज्यांना काहीतरी कौशल्य येतं. तर यासाठी ही योजना 2015 साली सुरू करण्यात आली. या योजनेमुळे युवकांना कौशल्य प्रशिक्षण देण्यात येते. शासनाकडून विनामूल्य असे हे प्रशिक्षण वर्ग राबवले जातात ज्यामध्ये 3 महिने 6 महिने असा कार्यकाळ असतो आणि त्यामध्ये तुम्ही प्रशिक्षण घेतल्यावर तुम्हाला एक डिप्लोमा दिला जातो आणि ज्याच्या भरोशावर तुम्हाला रेल्वेच्या वर्कशॉप आहेत किंवा बाकी ठिकाणी उद्योगधंद्यांमध्ये तुम्हाला रोजगार मिळू शकतो. किंवा तुम्ही निर्मितीचं जर प्रशिक्षण घेतलं असेल तर अल्पदरात मुद्रा लोन योजना पण सुरू झालेली आहे. अल्पदरात भांडवल देऊन तुम्ही एक लघु उद्योजकसुद्धा बनू शकता म्हणजे आत्मनिर्भरतेकडे वाटचाल यासाठी. तर स्टार्टअप इंडिया, मेड इन इंडिया
या सर्व माध्यमातून अशा ह्या कौशल्य प्रशिक्षण किंवा लघुउद्योग निर्मिती या माध्यमातून आत्मनिर्भरतेकडे वळण्याचा भारताचा एक संकल्प आहे. अमेरिका, ऑस्ट्रेलिया, जपान, भारत हे जे क्वाड या चौघांचं म्हणून एक यांना क्वाड देश म्हटलं गेलं आहे. हे 4 देश एकत्रित मिळून ग्रीन एनर्जी च्या एका ध्येयासाठी प्रयत्नरत आहेत की ज्या माध्यमातून तंत्रज्ञानाची देवाणघेवाण करून संसाधनांचा उपयोग करून सौर ऊर्जेचा वापर हा विकासासाठी करता कसा येईल आणि वसुंधरेला पुन्हा हिरवगार कसं करता येईल. आणि जपानजवळ टेक्नॉलॉजी आहेच, भारताजवळ किंवा अमेरिका, ऑस्ट्रेलियाजवळ संसाधनं आहेत. तर ह्या सगळ्यांचा एकत्रित उपयोग करून आत्मनिर्भरतेकडे कसं वळता येईल आणि वसुंधरेला पुन्हा पर्यावरण संपन्न कसं करता येईल या माध्यमातून प्रयत्न चालू आहेत. त्याचबरोबर चीनने जे काही आर्थिक व्यापार किंवा माध्यमातून गुंतवणुकीच्या माध्यमातून अनेक देशांवर चीनने आपला पंजा कसलेला आहे, जवळपास 60-65 देशांवर. तर भारतही आज चीनकडून अनेक उपकरणं आयात करतो, सौर ऊर्जेसाठी लागणारी आयात करतो ही सर्व आपण. तर भारताचा हा प्रयत्न आहे की या आत्मनिर्भरता म्हणजे हे जी प्रधानमंत्री कौशल विकास योजना किंवा या क्वाड देशांच्या माध्यमातून भारतातच गुंतवणूक होऊन ह्या आयात पर्यायन स्वीकारून कसे भारतातच उत्पादन वाढेल आणि चीनच्या कुठेतरी या आर्थिक दादागिरीला पायबंद बसेल आणि भारताचं किंवा या इतर देशांच्या सहकार्याने ही जी काही देश चीनच्या विळख्यात अडकलेली आहेत तीसुद्धा आर्थिक संपन्नतेकडे किंवा आत्मनिर्भरतेकडे एकंदरीतच कसे वळतील आणि जग सहकार्याने एकत्रितरित्या जगाची वाटचाल विकासाकडे, शाश्वत विकासाकडे, शाश्वत पर्यावरणाकडे कशी येईल या संबंधी भारताचा प्रयत्न चालू आहे. भारत त्यामध्ये पुढाकार घेतो आहे आणि ह्या सर्व देशांची साथ मिळाली तर नक्कीच भारताचे हे प्रयत्न यशस्वी होतील. कारण भारताचा इतिहास आपण अभ्यासला तर भारताने कधीच विस्तारवादी धोरण स्वीकारलेलं आपणास दिसून येणार नाही. तर भारताचं तत्त्वच राहिलेलं आहे वसुधैव कुटुंबकम, की हे पूर्ण ही सृष्टी आमचं एक कुटुंब आहे आणि कुटुंबातला प्रत्येक सुखी तर आम्ही सुखी, आम्ही सुखी तर कुटुंब सुखी. त्यामुळे सगळ्यांना सोबत घेऊन सहकार्य करत सहचार्याने राहण्याचं आणि प्रगती करण्याचं भारताचं धोरण राहिलेलं आहे आणि त्यातूनच आत्मनिर्भरतेकडे एक वाटचाल भारताची यशस्वीपणे चालू आहे असं आपणास दिसून येतं. तर इथे आपण एकंदरीत आज हा टॉपिक आपण संपवलेला आहे की भारताचं विकास धोरण काळानुसार कसं त्यात बदल होत गेले आणि भारत आज एक झपाट्याने विकसित होणारा देश कसा आहे हे आपण या सर्व माध्यमातून अभ्यासलेलं आहे. त्यानंतरच्या भागामध्ये आपण गरिबी आणि स्त्रिया लिंगभाव निगडित समस्या हा शेवटचा मुद्दा घेणार आहोत. माझा हा व्हिडिओ तुम्हाला अभ्यासपूर्ण माहितीपूर्ण वाटला असल्यास नक्की माझा चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा आणि काही सुधारणा असल्यास कमेंट बॉक्समध्येही त्या नक्की कळवा. पुढील भागापर्यंत धन्यवाद.